प्रतीक सोबत रोहन पहिलाच चेंडू जर पाहिला तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस डेंजरस एंड कडे धावले होते रोहन. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग रोहनची आपल्याला पाहायला मिळाली. इथून जर पाहिलं तर पहिल्याच चेंडूवर थोडीशी जोखीम नक्कीच घेतली होती. वीरू आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज झालाय. अगदी आज देखील आपण कालच्या दिवसामध्ये नक्कीच मुंबईचा प्रवास राहिला होता त्यांचा आणि आज पुन्हा एकदा या आर्यनच्या मैदानावर वीरू पुन्हा एकदा यावेळेस पायामध्ये चेंडू टाकला होता. चांगला क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा ते चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. रोहन जर पाहिलं तर यावेळेस थोडस जोखीम नक्कीच उतरत असताना पाहायला मिळतंय आणि तिथून जर पाहिलं तर धावफलक आतापर्यंत स्कोर कार्ड वर फक्त आणि फक्त एकच रन्स या ठिकाणी पाहायला मिळेल. तिसरा चेंडू असेल षटकातील वीरू. हो या चेंडूला फेकून दिलाय. फटका चांगला आहे आणि तिथे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक नाही आहे आणि या चेंडूवर जर पाहिलं तर आलाय षटकार. 6 धावा. आपण पाहतोय अटॅक तर केलाय. अगदी जर पाहिलं तर तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका सजवला गेला. वीरू बाबरेच्या विरोधात मात्र आलेला फटका पाहायला मिळाला. रोहन पाहतोय आपण पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक वाह काही जबरदस्त झेल. भावेश सुर्वे या ठिकाणी जर पाहिलं तर रोहनला बाद करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला झेल टिपला गेला आणि वीरूला मिळते सफलता. गडी बाद. पहिला गडी या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. 7 या आकड्यावर एक मोठा फटका नक्कीच मारला होता. रोहनच्या बॅट मधून आला होता षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा जोखीम उतरली अशी मी म्हणेन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला इनफिल्डच्या वरून चेंडूला, परंतु भावेशचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अफलातून क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी जर पाहिलं तर खूप मोठा लांबचा पल्ला होता तो त्याने क्रॉस केला. असं वाटत होतं की मॅरेथॉन मध्ये आलाय की काय आणि हेच करताना जर पाहिलं तर नजर देखील चेंडूवर ठेवली गेली आणि विकेट मिळवलाय. रोहन बाद झालाय. पहिला गडी बाद होतोय. पहिला धक्का लागतोय तो म्हणजेच नवापूर या संघाला. यावेळेस पुन्हा एकदा वीरू आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली यस आपण पाहतोय. ओहो सुरेख चेंडू. अप्रतिम चेंडू. आता मात्र जर पाहिलं तर या चेंडूला फक्त खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता. कुठलाही मोठा फटका आला नाहीये. चेंडूवर रन्स मात्र येणार नाहीये. डॉट चेंडू या ठिकाणी येत असताना 7 वर 1 अशी परिस्थिती आतापर्यंत नवापूर या संघाची आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूला पकडतोय. रन्स मिळणार नाहीये. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. 1 षटकार आणि 1 सिंगल रन्स अशा एकंदरीत जर पाहिलं तर 7 धावा नक्कीच खर्च केल्या. परंतु चांगलं क्रिकेट राहिलंय कारण की रोहनला देखील बाद केलंय. तर आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा सुमितला आणलंय. गोलंदाजी ट्रॅक वर पहिला चेंडू या ठिकाणी हाताळेल. प्रतीकसाठी हा पहिला चेंडू होता. लाऊड अपील केलाय. मागे वळून पाहिलं होतं
पंचांकडे. परंतु यावेळेस आपण पाहतोय ज्या पद्धतीने चेंडू टाकला गेला, अगदी रन्स कुठलाही नाहीये. डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलक आतापर्यंत 7 वर थांबवलं गेलंय. सुमितने देखील चांगली सुरुवात केली. प्रतीकच्या विरोधात पहिला चेंडू हाताळत असताना प्रतीक एक आक्रमक फलंदाज आहे नवापूर गावामधून. मागच्या मॅचचा जर विचार केला तर 93 धावा नक्कीच काढल्या होत्या नवापूर संघाने. यावेळेस फटका तर आला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ मध्ये, चांगल्या चेंडूला पकडतोय. रन्स मात्र इथे येणार नाहीये. तून आपण पाहतोय 2 चेंडू जे लगातार डॉट टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने सुमित पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस लोअर फोल्ड चेंडू आहे, दिशा दिले कव्हर रिजन मधून. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने भावेश आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत धावा मात्र इथे कंप्लीट केल्या जातील. 2 दुहेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 9 धावांवर जाऊन पोहोचतंय. 9 धावा आल्यात. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. आर्यनचं क्रिकेट अगदी वेगळं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण पाहतोय कधी बॉल ट्रॅव्हल्स होईल तर कधी नाही, ही परिस्थिती असते. तो आता यावेळेस पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता. अटॅकिंग मुवमेंट मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळालं प्रतीकला, परंतु थोडस शरीरावर चेंडू लागतोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर रन्स येणार नाहीये. चला पाणी घेऊन जायचंय प्लीज. इथून जर पाहिलं तर या चेंडूवर आक्रमण केलाय. थोडासा शरीरावर आलेला चेंडू जर पाहिलं तर नजर हटवली, परंतु चेंडूवर बॅट ज्या पद्धतीने आला आणि चेंडूला पाठवलं अगदी फाईन लेगच्या दिशेने येतोय चौकार. 4 धावा. यावेळेस समोरच्या दिशेने अटॅक केलाय, चांगला प्रयत्न. आणि चेंडूवर जर पाहिलं तर रन्स मात्र 4 ने आकारले जातील. एकंदरीत धावा जर पाहिलं तर स्कोर कार्ड वर 17 धावा झाल्या आहेत. 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पाहतोय ज्या चेंडूंवर अटॅक केला गेला अगदी शेवटचे 2 चेंडू होते आणि सुमितला त्या दोन्ही चेंडूवर अटॅक झाले आणि अटॅक इतके भारी होते की दोन्ही चेंडू 4 धावांसाठी. यावेळेस पुन्हा एकदा वीरूला आणलं गेलंय गोलंदाजी ट्रॅकवर. 1 षटक हाताळलं त्याने. पहिलं षटक काय अप्रतिमरित्या हाताळलं होतं. 7 धावा आणि 1 गडी बाद केला होता. आता देखील अपेक्षा असतील वीरूकडे की चांगलं षटक हा देखील नक्कीच यावा. ओहो, पहिल्या चेंडूवर इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ जातोय हातामध्ये. तिथे प्रणित होता, चांगल्या पद्धतीने तिथे जेल टिपला गेला आणि आणखीन एक सफलता मिळते वीरूला. गडी बाद होईल तो म्हणजेच या ठिकाणी पार्थ आपल्याला पाहायला मिळतोय बाद होताना.
नवीन फलंदाज परेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. पाहायला मिळेल परेश या ठिकाणी जर पाहिलं तर प्रतीक आणि आता मात्र परेश हे दोन फलंदाज आहेत आणि अपेक्षा असतील प्रतीक कडून मात्र की या मॅचला जर पाहिलं तर चांगल्या धावसंख्येने नक्कीच खेळावं या इनिंगला. आणि आतापर्यंत 17 धावा झाल्यात आणि येणारे चेंडू जर पाहिले तर इथून या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा वीरू पहिल्या चेंडूवर विकेट नक्कीच मिळवलाय. 2 गडी आतापर्यंत त्यांनी बाद केले आहेत. यावेळेस जर पाहिलं तर अगदी बॅटचा वापर केला होता परंतु चेंडू कनेक्शन झाला नाही आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. पाहू शकतायत आपण खूप चांगल्या पद्धतीने चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. पण त्याचमुळे जर पाहिलं तर आणखीन एक डॉट चेंडू येतोय. वीरू आपली गुणवत्ता या ठिकाणी नक्कीच दर्शवत असताना खूप चांगल्या पद्धतीचा खेळाडू म्हणून आज आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या पालघरमधून. यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू बराच काळ हवेत होता पण तो वीरू स्वतः जातोय चेंडूवर. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. रन्स मात्र सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा स्कोर कार्डवर लागले आहेत. शेवटचा सामना आहे आजच्या या रजनीतील. उद्या मात्र नवीन पॅनल आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावर. अगदी एक गाव एक फॉर्मॅटमध्येच नवीन पॅनल आपल्याला पाहायला मिळेल. 40+ जर पाहिलं तर इथे विचारलं होतं परंतु काही कारणास्तव आपण पाहतोय 40+चे सामने या ठिकाणी नाही आहेत. आज उद्या मात्र आपण पाहतोय एक गाव एक फॉर्मॅटनेच पुन्हा एकदा 8 संघ जोडले जातील. यावेळेस जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. वेग या ठिकाणी पाहतोय आपण वीरूच्या गोलंदाजीतून आणि भन्नाट वेग. त्यामुळे जर पाहिलं तर वेगाने केलंय त्याने डॉट. धावफलक आतापर्यंत जर पाहिलं तर 18 वर जाऊन थांबलंय. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकातील हा 5वा चेंडू असेल. हो पायावर चेंडू टाकला होता. इथून मात्र आपण पाहतोय गलीमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला पकडेल फेकेल तोपर्यंत जर पाहिलं तर रन्स या ठिकाणी सिंगल होतंय. सिंगलच्या मदतीने 19 धावा या आतापर्यंत जमवल्या आहेत. चांगलं क्रिकेट मी म्हणेन सातपाडी संघाकडून. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवल्यानंतर वीरू आपल्याला पाहायला मिळतोय जे बाकीचे उर्वरित 4 चेंडू आहेत त्यामुळे फक्त आणि फक्त 2च धावा खर्च करतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु वेगाने पुन्हा एकदा बीट केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिलं तर 6.33च्या सरासरीने 19 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा सुमितला आणलं गेलंय. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थं कंटिन्यूस करतात. जाणीव आहे चांगल्या पद्धतीने गोलंदाजी झाले आणि त्याचमुळे जर पाहिलं तर कंटिन्युअसली इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पहिला चेंडू असेल. थोडासा स्लोवर. यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा प्रतीकला थोडासा अडथळा निर्माण करून देणारा हा चेंडू पाहायला मिळाला. अगदी लेग बाईकच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढते. 20 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. चांगला चेंडू हाताळला. थोडंसं वेगवान आणि थोडंसं जर पाहिलं तर अबाउट द टर्न पाहायला मिळाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर फलंदाज प्रतीक खेळताना थोडे अडथळले गेले. यावेळेस प्रतीक आणि परेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. खोलवर टप्पा सर्वात जास्त जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचे चेंडू जेव्हा जेव्हा गोलंदाज करतो तेव्हा थोडीशी डोकेदुखी असते फलंदाजाला. इथून मात्र तेच झालं. आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू आणि डॉट चेंडू आला. जे चेंडू खेळण्यासाठी जर पाहिलं तर फलंदाज थोडासा कामयाब नसतो. इथून मात्र तेच पाहिलं आपण. पुढचा चेंडू असेल.
यावेळेस ते चित्र आपण पाहतोय, परंतु झालंय चुकी मग म्हणेन यष्टीरक्षकाकडून. आणि इथून जर पाहिलं तर चेंडू निघून गेलाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार, 4 धावा. वेगवान चेंडू होता, या चेंडूला अडवणं गरजेचं होतं, परंतु मानवकडे आपण पाहता थोडस निराश, थोडासा हताश आपल्याला पाहायला मिळतोय. मानव ज्या पद्धतीने चेंडू सोडल्यानंतर झाला, अपेक्षित होतं की एक वेगवान चेंडूला अडवणं गरजेचं होतं, कारण की या चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन एक डॉट चेंडू लिहिला असता, परंतु चेंडूवर 4 धावा आल्या आहेत. लेग बाईच्या रूपाने हे 4 धावा नक्कीच खर्चिक थोडीशी बाब होती. पुन्हा एकदा बॅट तर फिरवली जाते, परंतु प्रॉपरली कनेक्शन पुन्हा एकदा होत नाही आहे. तेच कारण बनतंय सुमितचं वेगवान गोलंदाजी, आणि या वेगवान गोलंदाजीने पूर्णपणे बीट करताना फलंदाजाला परेश यावेळेस आपण पाहतोय ज्यांनी 6 चेंडू खेळल्यात आतापर्यंत. 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव त्याच्या बॅट मधून येताना थोडस नाराजी आहे, परंतु इथून पाहतोय रन्स आल्यात. यावेळेस लांबून खेळण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून चेंडू लांब टाकला आणि त्याला खेळून काढलाय. एका धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये करताना प्रतीक अँड परेश हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगल्या पद्धतीने रनिंग्स केली आणि त्यानंतर पाहिलं तर 2 धावा जमवल्या गेल्या. दुहेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा, 2 गडीच्या मोबदल्यात. 3.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. येणारा चेंडू जर पाहिला तर शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आई चेंडूला आक्रमण केलाय, तिथे मात्र आपण पाहतोय मिड ऑफ क्षेत्रातील क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर चेंडू पर्यंत जातोय. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलंय. इथून रन्स मात्र मिळेल 1.27 धावा स्कोर कार्डवर झाल्या आहेत. ओव्हरची होते समाप्ती, 4 षटक कंप्लीट झालाय. आणि जर करंट रन रेट पाहिलं तर 6.75 च्या सरासरीने संघ खेळतोय. 27 धावा झाल्यात. इथून अजूनही जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दिशांतला आणलं गेलंय. दिशांत ही जर पाहिलं तर एक चांगला गोलंदाज, वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. या टुर्नामेंट मध्ये त्याचं देखील काम खूप चांगलं राहिलंय. सातपाडी 11 संघ आपण पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं तर किंग्स 11 पालघर संघ ज्यांनी नक्कीच खूप चांगली कामगिरी केली आणि क्वालिफाय झाले. कालच्या रात्रीच्या दिवसात जर पाहिलं तर सातपाडी गावातील आपण पाहतोय ध्रुव 11 सातपाडी संघ, हा संघ देखील क्वालिफाय होताना. आणि आज मात्र आपण पाहतोय हे 2 संघ आहेत ज्यामध्ये नवापूर आणि दुसऱ्या बाजूला सातपाडी 11, या 2 संघामधून एक संघ आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ क्वालिफाय होईल ते देखील पाहणं गरजेचं असेल. महत्वाची मॅच आहे. इथून जर पाहिलं तर फायनलचा तिकीट, फायनलच्या दिवशीचा तिकीट नक्कीच मिळेल तुम्हाला. यावेळेस आक्रमण तर केलंय. पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र चेंडूला अडवतोय. रन्स मात्र मिळेल पुन्हा एकदा सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या होत आहेत 28 धावा. इथून प्रतीकला नक्कीच ही पारी चांगली खेळावी लागेल. रोहन बाद झाल्यानंतर आता मात्र आपण पाहतोय प्रतीकला जिम्मेदारी जास्त आहे. हा चेंडू आपण पाहतोय प्रयत्न होता त्या ठिकाणी. चेंडू जर पाहिला तर स्लोवर हाताळला, थोडासा बाउन्स दिला आणि चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षक मानवच्या हातामध्ये, जिथे रन्स येणार नाहीये. फलंदाजाला थोडंसं अपेक्षित नव्हतं की हा चेंडू ज्या पद्धतीने आलाय वाईड म्हणून सोडला गेला, परंतु चांगला चेंडू या ठिकाणी पंचांच्या नजरेतून. पुन्हा एकदा बॅट तर उचललंय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय भावेश खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडतोय, फेकतोय. तोपर्यंत 2 धावा इझिली डन करतायत. या दुहेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 30 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. वेगवान षटक हाताळण्याचं काम या ठिकाणी नक्कीच करताना पाहायला मिळतंय, कारण की मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 5वं षटक चालू आहे आणि 19 मिनिटं आणि 40 सेकंद झाले आहेत.
त्यामुळे खूप चांगलं टायमिंगचा वापर करतायत. हा आलाय इथून जर पाहिलं तर चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली चुकी होणार नाही आहे. आणि इथून जर पाहिलं तर वीरू होता, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडलाय आणि विकेट देखील मिळवलाय. गडी बाद होतोय. नवीन फलंदाज इथून मात्र जॉईंट होतोय. प्रतीक बाद झाल्यानंतर आता मात्र साहिल आलाय. साहिल आणि परेशची जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर दिशांत. चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय गती वापरण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे आणि गतीने बीट होतोय. पुन्हा एकदा फलंदाज खासियत राहिले, खास करून जर पाहिलं तर सातपाटी 11 संघाची. ज्यावेळेस आपण पाहतोय वीरू आला, वीरूने देखील चांगल्या षटक हाताळला. वेगवान चेंडू दर्शवत असताना त्यानंतर सुमित आला, सुमितनेही वेगवान चेंडू हाताळलेने आता मात्र आपण पाहतोय दिशांत देखील चांगले चेंडू हाताळतोय, वेगवान चेंडू हाताळतोय. अवेस पटका तर आलाय, गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. अगदी ओहो, काही जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. भावेश सुर्वे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलंय. अगदी जर पाहिलं तर संघासाठी का होईना मात्र एक धाव नक्कीच वाचवले त्यांनी. 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्यात. काय अफलातून क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतायत. पाटील नेटवर्कचं काम कपिल पाटील या ठिकाणी दर्शवतायत. जबरदस्त अगदी दर्जा वाढवताना पाहायला मिळते, कारण की असे क्षेत्ररक्षण ज्यावेळेस होते तेव्हा कॅचअप करणं खूप गरजेचं असतं आणि तेच मात्र कार्य इथून केलं जात आहे. एका बाजूला अतुल आपल्याला पाहायला मिळत आहेत, खूप चांगली कॅमेरा वर्किंग करताना. शेवटचा आणि अंतिम षटक असेल. 33 धावा स्कोर कार्डवर झाल्यात. 3 गडीच्या मोबदल्यात. इथून जर पाहिलं तर हर्षला आणलंय गोलंदाजी ट्रॅकवर. हर्ष आपण पाहतोय शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी. कशा पद्धतीने 6 चेंडू होतील आणि त्या चेंडूवर किती धावा येतील या जाणून घेऊया. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मिड ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चेंडूला अडवतोय. रन्स मात्र तिथे मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू डॉट फेकलाय. चांगली गोलंदाजी, कन्सिस्टन्सी या ठिकाणी प्रत्येक गोलंदाज तीच गोलंदाजी वापरत असताना तिथून मात्र पुन्हा एकदा मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडूला खेळलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण पाहतोय थोडस ऍक्सिडेंट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पण तू मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय प्लीज.
कार्य प्रथमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी ऑन स्क्रीन पाहायला मिळते ज्या पद्धतीने प्रथमेश काम करतोय. तिहेरी भूमिका आज नक्कीच बजावली त्यांनी. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक उत्कृष्ट स्कोरर, एक चांगला डीजे वाद्य म्हणजेच ऑपरेटर आपण पाहतोय. आणि आज मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट एड घेऊन जात असताना आपण पाहतोय प्रथमेश. ओहो, जबरदस्त. आणि या ठिकाणी फर्स्ट एड बॉक्स देखील चांगल्या पद्धतीने चेक करतोय प्रथमेश. किती गोष्टी संपल्या, किती गोष्टी अजून बाकी आहे याचा पुरेपूर विचार प्रथमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं कार्य आहे नक्कीच. ज्या पद्धतीने उत्कर्षने उल्लेख केला होता, अगदी साहेब चषकामध्ये देखील तेवढेच कार्य खूप चांगलं होतं त्याचं. इथे देखील आपण पाहतोय मेहनत घेत आहेत, भूक देखील लागले परंतु मेहनत घेत आहेत. यावेळेस आपण पाहतोय जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही क्षेत्ररक्षक आणि जर पाहिलं तर फलंदाज सुखरूप आहेत. 35 रन्स, 35 धावा, 2 धावा या ठिकाणी नक्की जॉईन केल्या गेल्या. उर्वरित जर पाहिलं तर 4 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा चेंडूला खेळलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. आपण पाहतोय चेंडूला पकडतोय, वन बाउन्स. इथे मात्र विकेटची संधी होती आणि विकेट देखील घेतलं गेलाय. गडी बाद होतोय, रनआउटच्या रूपाने गडी बाद होईल. 4 गडी बाद झाले आहेत. धावसंख्या अजूनही धावफलकावर जर पाहिली तर 36 रन, 36 धावा झालेत. अक्षय इथे मात्र आलाय, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पाहिलं तर 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3 चेंडूवर किती धावा जमवतील हे देखील गरजेचं आहे. इथून नवापूर संघ ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, 36 धावा 4 गडीच्या मोबदल्यात. फटका नाही आहे, प्रॉपरली फटका नाही आहे. चेंडूला जर पाहिलं तर 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आहे, यस्नोची कॉलिंग आणि इथून आपण पाहतोय पूर्ण होत आहेत रन्स. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने धावसंख्या जर पाहिली तर 38 रन्स, 38 धावा झाल्यात. 45-50 पर्यंत नेऊ शकतील का हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. 45 ते 50 एक टार्गेट जो आहे, टफ फाईट टार्गेट म्हणून आपण इथे पाहू शकतोय. 6 षटकांचा खेळ आहे. 5वं षटक कंप्लीट झाल्यानंतर 6वं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होत आहे. येणारे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. नवापूर संघाचे 2 फलंदाज, एकीकडे जर पाहिलं तर मिस्टर साहिल आणि दुसऱ्या बाजूला अक्षय. साहिलकडे स्ट्राईक आहे. 2 चेंडू खेळ. आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामधून वेगाने क्षेत्ररक्षक येतोय. इथून थोडीशी खराब पैकी पाहायला मिळाली आणि त्याचं रूपांतर काय तर अगदी 2 धावेमध्ये दुहेरी धाव कंप्लीट केली गेली. आणि 2 धावेने धावसंख्या जर पाहिली तर 40 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या ओव्हरमध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर 1 विकेट आणि 6 धावा खर्च केल्या गेल्या. दुहेरी धावांचा विचार केला तर दुहेरी धावा ही 3 वेळेस आली. आणि एक जर पाहिलं तर रनआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला सिंगल रन्स. दुहेरी धाव घेताना रनआउट देखील आला. यावेळेस शेवटचे चेंडू शिल्लक आहे. फटका तर सजवला. इथे मात्र चेंडू हवेत आहे. मिड ऑफ क्षेत्रातील क्षेत्ररक्षक सेकंड अटेम्प्टला जर पाहिलं तर या ठिकाणी डायरेक्टली कॅच घेतोय. हिट करण्याचा प्रयत्न केला आणि गडी बाद होतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर 40 धावा आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 41 धावांचं लक्ष असणार आहे. नक्कीच मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतायत
थोडेसे विचारामध्ये आहेत उत्कर्ष पाटील. त्यानंतर आपण पाहतोय पूर्ण टीम आहे जी बसलेली आहे आणि आनंद घेता येत मॅचचा. कशा पद्धतीने आनंद घेता येईल या टुर्नामेंटचा. खूप चर्चा रंगलेली आहे आणि त्याचमुळे ही चर्चा कैद केली जाते. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कपिल पाटील यांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आणि प्रतीकला आपण पाहू शकतायत. जबरदस्त आपण पाहतोय या ठिकाणी कपिल शेवटच्या दिवसामध्ये आणि हनी खान आपण पाहतोय. त्यानंतर अवदित सिंग या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ज्यांचं कार्य खूप चांगलं राहिलं आहे त्यांची पूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. सलमान आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने ही पूर्ण टीम आहे अगदी पहिल्यापासून एकच नारा लावला की 6 षटक आपण या मैदानावर खेळवणार. जरी 6 वाजले तरी हरकत नाही परंतु 6 ओव्हर खेळवणार हा त्यांचा नारा होता आणि तो नारा पूर्णपणे सिद्ध केलाय. इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा थोडंसं हलकंसं चेंजेस करूयात. उत्कर्ष पाटील पुन्हा एकदा जॉईंट होतील अगदी मॅचला रंगत आणतील. ही मॅच जर पाहिली तर जिंकण्यासाठी 40 धावा झाल्या आहेत. 41 धावांचं लक्ष असणार आहे. 41 धावा कशा जमवल्या जातील किंवा कशा थांबवल्या जातील हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा उत्कर्ष पाटीलला बोलूया. इथून मॅचला सुरुवात होईल. अगदी 41 धाव्यांचे टार्गेट. वेलकम बॅक. अगदी शेवटची इनिंग आणि या शेवटच्या इनिंगला सातपाडी आणि एका बाजूला सातपाडीच्या विपक्षात संघ आपल्याला बघायला मिळतो नवापूर. एका बाजूला आपण पाहतात चिराग आहेत. चिरागच्या साथीने आपण पाहतात भावेश विरू आहेत. भावेश यांना थोडंसं मागे ठेवलं या मॅच मध्ये. 41चं टार्गेट. सुरुवात अगदी तडाखेबंद झाली. मॅच मध्ये येईल मजा. इथून जर गुच्छात विकेट आले तर तीही मॅच रंगतदार होईल. नवापूरची गोलंदाजी त्यांची ताकद आहे. गोलंदाजीनं ज्यांनी अनेक सामने बदलवलेत आणि तेच बघायला मिळतात. नवापूरचे पहिले षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती दीपेश आलेत. सातपडे 11 सनी चौधरी असतील, भावेशभाई मेंटर असतील आणि आता इथून खऱ्या अर्थानं आपण पाहतात खूप चांगल्या पद्धतीने ज्यांनी या संघाला पुढे घेऊन येत असताना अनेक मोठमोठ्या स्पर्धा, मग त्या स्पर्धा 50,000पासून 3 लाखापर्यंत सातपाडी 11ला खेळवत असताना अनेक वर्ष आपल्याला बघायला मिळालेत. पहिलाच बॉल वन बाउन्स वॉन केले गोलंदाजाला. येणाऱ्या काळातला पुढचा बॉल असा आला आणि तदनंतर तो बॉल मग तो स्क्वेअर घोषित होईल, नो बॉल होईल. या अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. पंचांच्या भूमिकेत 2 पंच खारेकुरांकडून बिलॉंग करतात. एका बाजूला जाकीरबाई असतील, आर्यनचं मैदान आणि झाकीर हुसेन, जाकीर खान हे आपल्याला पाहायला मिळतात. जे एक समीकरण आहे. धावफलकावरती 41चं टार्गेट आणि 41च्या टार्गेटमध्ये पाहूया काय होईल. यावेळेला आपण पाहतात बॅटची कड आणि सिंगलने सुरुवात स्कोर काढला. एका बाजूला चिराग आहेत. मागच्या मॅच मध्ये खूप जबरदस्त क्रिकेट बघायला मिळालं. सातपाडीनं संपूर्ण नवली संघावरती आक्रमण केलं
विथ द बॅट विथ द बॉल दोन्ही डिपार्टमेंटमध्ये. 2 बॉलचा खेळ झालाय. 1 रन फलकावरती आहेत. दीपेश गोलंदाजी ट्रॅकवरती असताना इथून वीरेंद्र बाबरे स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज तयार. फलकावरती 1. अनेक प्रेडिक्शन इथून यूज होतात की फटक्यांमध्ये इथे अनेक असे प्रश्न येतील, परंतु या वेळेला विरू बाबरेनं बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय षटकार 6. जबरदस्त बॅटिंग वीरेंद्र बाबरे. सुरुवातीपासून आक्रमकता ही प्रत्येक बॉल मध्ये ठासून भरले विरूच्या बॅट मध्ये आणि ती अगदी सुरुवातीलाच दाखवलंय. क्लास क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. वीरेंद्र बाबरे सातपाडीचा दिग्गज सितारा सुरुवात दाखवतोय की का म्हणून स्टार माझ्या पुढे लागलं जातं. ॲबिलिटी एक क्षमता आहे. पुढचा बॉल यावेळेला थ्रू द कव्हर बॉलला खेळायचा होता. शरीरापासून थोडा दूर ठेवला आणि वेग भन्नाट दिला त्या बॉलला आणि तिथे आपण पाहतात डॉट बॉल आलाय. 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 7 आहेत. ऑन स्क्रीन विरू बाबरेला आपण पाहतात आजच्या दिवसात खूप चांगलं कॅच, खूप चांगली गोलंदाजी आणि खूप चांगली फलंदाजी. तो कॅच देखील व्हायरल होईल पालघर टेनिस क्रिकेट या इंस्टाग्राम चॅनलवरती. गोलंदाज तयार. याही वेळेला सरळ बॅटनं फटका तर खेळलाय जरूर क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे आपण पाहतात प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत खूप चांगले केले, परंतु चेंडू थांबणं कठीण. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार. 4. या धावसंख्या 4 न स्कोर कार्डला गती मिळते, जाऊन पोहोचते ती म्हणजे चक्रावरती. कपिल पाटील आज सगळ्यांना कैद करतात आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल कॅमेरामॅन हा एक लपलेला भाग असतो आणि ते प्रत्येकाला दाखवतात, परंतु ते कधी पडद्यावरती येत नाही. पाटील नेटवर्कचे 2 कॅमेरामॅन एका बाजूला असतील ते म्हणजेच अतुल आणि अतुलच्या साथीनं ब्रँड ऑफ बहाडोली अर्थात कपिल पाटील. बहाडोली म्हटलं की जांभूळगाव अगदी गोडवा तिथूनच्या प्रत्येक माणसामध्ये, जसे आमचे जतीन असतील, मेहुल असतील, कपिल पाटील असतील, दोस्तीच्या दुनियातली एक वेगळी माणसं आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतात त्या त्या सिच्युएशनला त्या त्या गोष्टी होणं गरजेचं असतं. षटक संपले. पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला 12 रन बिनबाद अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आता चेंडू आहेत 30 चेंडू आणि करायच्या तुम्हाला 29 रन. धावसंख्या इथे जर आपण तपासून पाहिली तर 12 लागलेले आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय आपल्याला पाहायला मिळतात. सध्या 41 चं जे टार्गेट आहे त्याच्यामध्ये सुरुवात मी म्हणेन 12 रन चांगली केली. आता अक्षयचा समाचार कुठल्या पद्धतीने घेतील विरू बाबरे. स्ट्रायकिंग एंडला आहेत, ते तयार होतील. थोडासा रचनात्मक खेळायचा होता, कलात्मक खेळायचा होता. शफल झाले, तदनंतर क्रॉस बॅटनं बॉलला खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, परंतु नाही बॅट आणि बॉल मधलं कनेक्शन झालं जिथे डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या सहाय्यानं स्कोर कार्डला धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 12 वरती. सध्या गोलंदाज तयार होतील. याही वेळेला फटका तर खेळलाय जरूर. डीप मध्ये प्रोटेक्शन मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते 13 वरती. मागच्या मॅच मध्ये चिराग ज्यांनी चांगला खेळ केला, या मॅच मध्ये प्रमोशन मिळालं. सातपाटी 11 मध्ये ओपनिंगला आले. भावेश थोडे मागे ठेवलेत भावेश यांना, कारण खोलातली बॅटिंग आहे. मागच्या मॅच मध्ये देखील भावेश नव्हते, वीरू नव्हते, त्यावेळेला जबरदस्त क्रिकेट दाखवलं. गोलंदाज इथे तयार होतील गोलंदाजी ट्रॅक वरती पुढचा बॉल घेऊन. याही वेळेला समोरच्या दिशेने फटका तर खेळला क्षेत्ररक्षक आहेत आणि खूप चांगला कॅच तिथे कॅरी केलाय फलंदाज. बॅक टू दी डगआउट गॉन.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रणित मागच्या मॅचचे हिरो आपल्याला बघायला मिळाले सातपाडी 11 साठी, ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीचा खेळ साकारला तेच प्रणित दाखल झालेत. धावसंख्या 13 आहेत. पहिला बॉल खेळत असताना सन्मानानं 1 रन पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न विरू बाबरेनं दुसरीचा कॉल देखील केला. वेगाने 2 रन परिपूर्ण होतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमधलं इथे आपण पाहतात समन्वय चांगलं राहिलं. यस नो ह्या कॉलिंग खूप चांगल्या राहिल्या आणि त्या अनुषंगानं धावसंख्याला इथे परावर्तित केलं. दुसरीमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 वरती बॉलचा खेळ झालाय 4 या षटकामध्ये. गोलंदाज अक्षय, पहिलं षटक दीपेशचं थोडं कॉस्टली राहिलं, परंतु या षटकामध्ये अक्षयनं गोलंदाजी चांगली केली. 41 धावांचं टार्गेट आणि त्या 41च्या टार्गेटमध्ये सध्या 15 रन सातपाटी 11 थोडीच तोड उत्तर देत असताना 15 उभ्या केल्यात. एक धक्का जरूर आला, परंतु आता फलंदाज प्रणित आहेत. प्रणितच्या साथीने विरू आहेत. गोलंदाज तयार ओव्हर द स्टंप्सनं. लाऊड अपील, पंचांनी ती अपील फेटाळून लावली, जिथे आपण पाहतात सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावसंख्या आणखी नाकार घेईल ती म्हणजे जाऊन पोहोचते 16 वरती. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल लेग स्टिकला सोडत जाणारा बॉल. वीरेंद्र बाबरे स्ट्रायकिंग एंडला 16 धाव्यांचं इथे सध्या जे स्कोर कार्ड चाललंय या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती बदलताना बघायला मिळेल की मग ते तिथेच थांबेल. याही गोष्टी होतील निश्चित स्वरूपात. या एका बॉल नंतर 5 बॉलचा खेळ झालाय, 16 धावा. शेवटचा बॉल. यावेळेला वीरेंद्र बाबरेने फटका खेळलाय. फ्रंट ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या खाली टिपलाय कॅच आणि संपला इथे खेळ. विरू बाबरेचा गॉन. गोलंदाज दीपेश यांना आपण पाहतायत. यावेळेला आपण पाहतात पहिलाच बॉल खेळत असताना करण आलेत. करण सिंगलला इथे निश्चित स्वरूपात डबल मध्ये कन्वर्ट केलं. 24 बॉल 25 ची गरज होती, आता 23 बॉल मध्ये करायचे तुम्हाला 23 रन. सिंगल डबल न या मॅच मध्ये तुम्ही जरूर येऊ शकता. सध्या स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल प्रणित आपल्याला बघायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला अगदी खूप चांगल्या पद्धतीनं प्रणितनं मागच्याही मॅच मध्ये खूप चांगला खेळ केला. 13 बॉल मध्ये 43 रन आणि त्या 43 रन खूप महत्त्वाच्या राहिल्या. जिथे या मॅच मध्ये जर आता सातपाडी 11 उभा असेल त्याचं सारं श्रेय मी प्रणितला देईन. मागच्या मॅच मध्ये काय खेळी केली. इथे आपण पाहताय सॉफ्ट हँडनं बॉलला खेळलं, अगदी वेगानं बॉल हाताळला होता. दुसरीचा प्रयत्न इथे देखील आहे, फेकी येईल वेगानं. तत्पूर्वी आपण पाहू शकाल 2 रन काही रोखू शकत नाही. धावसंख्या 2 न फ्लाय होईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 20 वरती. 22 बॉल मध्ये करायचे 21. सिंगल डबल या खेळाला तुम्ही प्राधान्य देता तर जरूर या मॅच मध्ये येऊ शकता आणि येत आहेत सातपाडी संघासाठी. फिल्डिंग करणारी टीम नवापूर यांना जर या मॅच मध्ये पुनरागमन करायचं असेल तर धक्के पटापट द्यावे लागतील. बॅटिंग टीमला जे तुम्हाला विकेटची साईड खोलावी लागेल आणि जर ती योग्य वेळेत नाही आली तर मग सातपाडी संघ या मॅच मध्ये पुढे येत राहील. सध्या त्यांनी सिंगल डबल या खेळावरती कॉन्सन्ट्रेट केले. विरू बाबरेंनी ते हरवलं, षटकाराच्या मोहामध्ये पडले आणि बाद झाले. चांगला चेंडू वाईट डिश यॉर्कर पद्धतीचा भन्नाट वेगासहित टप्पा देखील अगदी खोलातला आणि त्याला चॉप करायचं होतं, नाही बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं. शॅडो बॅटिंग मध्ये चांगलं फटका खेळण्याचा प्रयत्न दाखवला, परंतु ऑन टाइम ती बॅटिंग तो बॅटचा स्विच नाही करता आला आणि तदनंतर आपण पाहताय डॉट बॉल आलाय.
सध्या आता चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच 3. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. इथे जर आपण तपासून पाहिलं तर पंचांकडे मागणी नॉट आउटचा सिग्नल, म्हणजेच इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतात 1 रन इथे परिपूर्ण होईल. आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 धावा या धावफलकावरती आहेत. इथे पावसाची हजेरी पुन्हा एकदा. युवासेना चषकामध्ये पावसानं सांगितलंय की आम्ही थोडा वेळ तरी येणार, कितीही काही झालं चालेल, शेवटच्या मॅचला का होईना पण आम्ही येणार इथे. 21 धावा. चांगला चेंडू. इथे देखील आपण पाहतात जबरदस्त पद्धतीने हा चेंडू हाताळलाय. डीजे वाले सोनू कुठे असतील त्यांनी प्लीज या, तुमची ताडपत्री घेऊन या, कारण आता पाऊस इथे यायला लागलाय. अगदी सुरुवात झालंय इथे या पावसाला. धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 21. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. चला थोडं स्पीडअप करा बघा, विनंती असेल दोन्ही संघांना. जास्त वेळ न दवडता तुम्हाला इथून येणाऱ्या काळात हा सामना संपवायचा. चांगला चेंडू. इथे देखील आपण पाहतात खूप चांगला चेंडू हाताळलाय. करंटसाठी इथे डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक तपासून पाहिलं तर 3चा खेळ संपलाय आणि 3चा खेळ संपल्यानंतर 21 रन. इथे जर आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये गरज आहे 20ची. ज्या वेळेला या 18 बॉल 20ची कहाणी जारी राहील त्यावेळेला मायक्रोफोन वरती जोडले जातील संतोषदा पाटील. ऑफिसच्या कार्यभागामुळे थोडंसं आम्ही इथून लिव्ह करतोय. आणि आता 17 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. मायक्रोफोन वरती करूया बदल आणि ऐकूया संतोषदा पाटील यांना. थँक्यू सो मच. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडूला खेळलाय. ज्या वेळेस आपण पाहतोय गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होताना पकडलाय चेंडूला. रन्स मात्र सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिल्या तर इथून दोन्ही संघ बॅलन्सिंग आहे. 16 मध्ये 17ची आवश्यकता आहे. एका बाजूला आपण पाहतोय सातपाडी आणि दुसऱ्या बाजूला नवापूर असे 2 संघ आहेत. आणि 24 धावा झाल्यात स्कोर कार्डवर. 2 गडी बाद झाल्या. वीरू बाद झाल्यानंतर थोडीशी दुविधा परिस्थिती निर्माण जरूर झाली पण ती हाताळताना 2 फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवलाय. चेंडू खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र हाताळला परंतु पंचांच्या नजरेत इथे वाईड लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर वाईड आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. अतिरिक्त धावाने धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे आकारली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आता मात्र लागली जाते 25 रन्स. 16 मध्ये 16 बनवायचे आहेत. यस आपण पाहू शकतायत ऑन स्क्रीन मध्ये देखील खूप बाहेर जाणारा चेंडू होता त्याचमुळे जर पाहिलं तर पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला गेला. पुन्हा एकदा उचललाय चेंडूला आणि या वेळेस जर पाहिलं तर चेंडू जाईल. यस इथे मात्र इशारा येत आहेत आपल्यापर्यंत 6 धावांसाठी. अगदी जर पाहिलं तर लाईन मध्ये टच झाले
आणि त्याचमुळे जर पाहिलं तर प्रेक्षकांचं देखील या ठिकाणी नजरा पाहिल्या गेल्या. फटका आला होता खूप चांगल्या पद्धतीने ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकताय काय घडलंय काय बिघडलंय. चेंडू जर पाहिलं तर सरळ हातामध्ये आला, त्यानंतर लाईनवर क्रॉस होता, पूर्णपणे लाईन क्रॉस होती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा षटकार आलाय. 6 धावा आल्यात. 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर लागली जाईल 31 धावा. 15 मध्ये 10 ची आवश्यकता आहे. थोडीशी घाई करा प्लीज फलंदाज, आपण देखील थोडी घाई करायची आहे कारण की पावसाचे संकेत इथे मात्र नक्कीच आलेत आपल्याला. पंधरा चेंडू आणि आता मात्र 10 धावांची आवश्यकता. काय फटका खेळला होता खूप चांगल्या पद्धतीने, प्रयत्न देखील चांगले होते झेल घेण्यासाठी. इथून मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न. चेंडूवर जर पाहिलं तर थोडस वाईड यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर फलंदाजाला हा चेंडू खेळताना थोडासा अडथळा निर्माण होतोय. चेंडूवर आतापर्यंत धावा 31 धावा झाल्यात. 2 गडीच्या मोबदल्यात 14 मध्ये 10 बनवायचे आहेत. 2 चेंडू महत्वाचे असतील या षटकातील. पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे डीप मधून. क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या क्षेत्रामधून आपण पाहतोय क्षेत्ररक्षक येताना रन्स मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 32 रन्स. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 मध्ये अजूनही जर पाहिलं तर 9 ची आवश्यकता आहे. सतपाडी संघ ज्या पद्धतीने खेळलाय आज खूप चांगले सामने नक्कीच पाहायला मिळाले. नागपूर संघाचे देखील आपण सामने पाहिले. यावेळेस रिवर्स फटका, गॅप खेळायचा होता. इथून जर पाहिलं तर चेंडूला अडवलंय नक्कीच, परंतु रन्स सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं आपण पाहू शकतायत. ऍक्शन रिप्ले मध्ये रिवर्स फटका खेळला होता, मिस टाइम होता, परंतु त्यावेळेस आपण पाहतोय चेंडूला पूर्णपणे हातामध्ये घेतला आणि काय ते एफर्ट्स, खूप चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर त्या ठिकाणी रोहन आरेकर आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलंय त्यांनी. अगदी जिद्दीची मॅच आहे नक्कीच पाहू शकतायत. आणि स्क्रीनवर आपण पाहू शकतायत चंद्राचं नजारा कशा पद्धतीने. मात्र चंद्रावर किती माणसं आता पोहोचलेत. आताच आमचा उत्कर्ष देखील गेलाय, चंद्रापर्यंत पोहोचला असेल आणि तेच शोधायचा प्रयत्न करतायत कपिल पाटील. सुशांत आलाय. 12 मध्ये 8 बनवायचे आहेत. 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. नजारा आपण पाहू शकतायत या मैदानाचा. खूप चांगल्या पद्धतीने नक्कीच नजारा पाहायला मिळतोय. चेंडू कट केलाय चेंडूला. इथे मात्र रन घेण्याचा प्रयत्न नाही आहे. विकेट किपर जर पाहिलं तर यावेळेस तयार होता. जर रन्स घेतला असता तर मात्र कुठेतरी चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. रनआउटचं चित्र नक्कीच पाहायला मिळालं असतं. तो 11 मध्ये आता मात्र 8 बनवायचे आहेत. 11 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा खेळलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूला पकडतोय, फेकतोय. चांगली फेकी पाहायला मिळाली त्या ठिकाणी डायरेक्टली हातामध्ये. अगदी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मिस्टर तुषार. इथून आपण पाहतोय 10 मध्ये 7 ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा तो चित्र. हे फटके जर पाहिले तर आतापर्यंत फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर मिस्टर करण आहे. करणच्या विरोधात असे 4 चेंडू टाकले गेले आणि 4ही चेंडू जर पाहिले तर डॉटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाले. फायदा उचलता आला नाही या चेंडूवर करणचा. त्यावेळेस पुन्हा एकदा फिरून मारलाय चेंडू. चेंडू स्ट्रगल करतायत त्या ठिकाणी. अडवण्याचा प्रयत्न आहे, चेंडूला पकडण्याचा प्रयत्न, चेंडू थांबवतायत, परंतु यावेळेस आपण पाहतोय थोडीशी पकडापकडी झाली त्या ठिकाणी. आणि धावसंख्या जर पाहिली तर अगदी 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 8 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे.
चांगला फटका फिरून मारला होता आणि चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लाईन, चेंडूला चांगलं पिक केलं. इथून आपण पाहतोय 8 मध्ये 4 ची आवश्यकता. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चुकले गेले आहेत. अगदी सामना फिनिश करण्याच्या प्रयत्नामध्ये होता. आपण पाहू शकता काय जबरदस्त एफर्ट वापरली, पकडापकडी झाली होती अगदी त्या ठिकाणी, परंतु 3 धावा आल्या. 7 मध्ये 4 ची आवश्यकता. ओ इथे मात्र करारी प्रहार, चेंडू जर पाहिला तर सामना फिनिश करेल. जबरदस्त फटका, फिनिशर षटकार. आणि या 6 धावांनी जर पाहिलं तर सातपाडी 11 संघ हा सामना जिंकतोय. चांगला खेळ केला नवापूर संघाने देखील, परंतु आपण पाहतोय हार जीत असते. इथे मात्र पराभूत झालाय तो संघ नवापूर संघ. यावेळेस आपण जाऊया